हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त भगराचा डोसा, उपवासाची शेंगदाण्याची चटणी व आलूची भाजी बनवणार आहे। चला तर मग उपवासाची थाली कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात आधी आपण चटणी बनवणार आहे। सर्वप्रथम भाजलेले शेंगदाणे व भाजलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। त्यानंतर चटणीमध्ये पाणी टाकून आपल्याला हवी तशी पातळ करून घेऊया। नंतर कढईमध्ये थोडं तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर जिरे टाकून तो तडका चटणीवर टाकून मिक्स करावा। आता आपण आलूची भाजी करूया। सर्वप्रथम आलूची साल काढून बारीक कापून घ्यावा। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडं तेल टाकून ते गरम झाल्यानंतर जिरे टाकावे आणि नंतर तिखट जळू नये यासाठी त्यामध्ये थोडा कापलेला आलू घालून त्यावर चवीनुसार तिखट घालून ते मिक्स करून त्यामध्ये राहिलेला बारीक कापलेला आलू घालून मिक्स करावे व नंतर चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून त्यावर झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवावी। भाजी गॅसच्या मंद आचेवर शिजवावी। आता आपण भगराचा डोसा बनवणार आहे। सगळ्यात आधी 2 वाटी भगर घेऊन ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यावा व नंतर त्यामध्ये पाणी टाकून 1-2 तासासाठी भिजत घालावा। आता आपला भगर भिजल्यानंतर त्यामध्ये 1.5 वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे। भगर आणि शेंगदाण्याचे कूट बारीक करताना त्यामध्ये चवीनुसार भाजलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्या व ते बारीक करून घ्यावे। बारीक झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून आणि जर ते मिश्रण जास्त घट्ट असल्यास त्यामध्ये थोडे पाणी टाकून ते पातळ करावे। ते मिश्रण जास्त पातळ करू नये। त्यानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा किंवा लोखंडी तवा ठेवून तो गरम झाल्यानंतर त्याला थोडे तेल लावून त्यावर चमच्याने डोस्याचे मिश्रण पसरवून घ्यावे आणि वरून थोडे तेल टाकून डोसा चांगला तांबूस लालसर होऊ द्यावा व नंतर डोसा परतवून खालच्या साईडने पण चांगला शेकून घ्यावा। अशा प्रकारे मस्त अशी उपवासाची थाळी तयार आहे। आणि हो, असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।